तर पब्लिक मी तुझ्या सर्वांचा लाडका राहुल. तर आपण 10 दिवसांचं डेली व्लॉगिंगचं चॅलेंज घेतलं होतं. त्याचा आहे आजचा डे 2. तर चला व्लॉगला सुरुवात करू. आणि सगळ्यांना एकच सांगणं आहे का, फक्त व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाही आपली मनी माऊन काही म्हणणं आताच नाही डायरेक्ट काय खतरनाक गोड गुर करते पा, किती खतरनाक आहे. तुमचे काय का असं नक्की कमेंटमध्ये सांगा. लय खतरनाक बरं का. वाघाची मावशी शेवटी नाते का. तुम्हाला काय वाटतं का आपण ब्लॉगिंगला लई खतरनाक पद्धतीने सुरुवात केलेली. रोज आपला ब्लॉग येणार त्याच्यामुळे लाईक सबस्क्राईब आणि ब्लॉग पाहिला कधीच विसरू नका. आपलं फक्त नाद पाहिजे फक्त याच यूट्यूब चॅनलवर आहे. तर मग मनी माऊला ठेवून तर आता आलो आहे. आपल्याला तुम्हाला आपल्या गावाकडचं थोडं वातावरण दाखवतो नाही का, किती खतरनाक पद्धती ते. आणि शेतकरी लाईफ म्हटली ना लई खतरनाक बरं का, म्हणजे एकदम चांगलं जीवन बरं का. खूप म्हणजे असं सगळीकडे गावाकडे राहणं लय मज्जा. असं सिटीकडे राहणं आहे ना सगळं प्रदूषण नाही का. तसं गावाकडे राहणं म्हणजे ना एकदम बिना प्रदूषण नाही, काहीच नाही, एकदम शुद्ध हवा एकदम. लोक पहिले गावाकडून शहराकडे पळायचे, पण आता लोकांना शहरातल्या लोकांना वाटतं गावाकडे राहिलं यावं. आणि गावात काय राहिला त्यांना वेळही नाही आणि त्यांना ते जमणारही नाही. तर असा काही आपला आजचा व्ह्यू आहे बरं का. लय खतरनाक म्हणजे असा व्ह्यू होतो. आणि जसे जसे अंधार पडतं ना तसं तसं अजूनच ह्या गावाकडचं नाही का सौंदर्य, हे निसर्गाचं सौंदर्य अजून वाढत जातं डायरेक्ट. तर तिकडे तुम्हाला दिसत असेल तिकडे ते जनार्दन स्वामींचा आश्रम आहे. म्हणजे आपल्या या साईडला आश्रम आहे. इकडे गेलं का इकडे लगेच इकडे माहिती मंदिर दिसत नाही आहे, पण इकडे लगेच मंदाकिनी मातेचं मंदिर आहे. समोर सगळे डोंगराळ प्रदेश दिसतं बा, सगळे डोंगर दिसतं समोरून. आणि इकडे आहे ना इकडे सगळं मोकळं आहे, काहीच नाही. तुम्हाला निवारा बिवारा काही दिसणार नाही बरं का. इकडे थोडंफार दिसतंय बा. आणि याला फक्त आहे ना शेतकरी लाईफच लागते काही असा अनुभव व्हायला. या बा आपल्याला नाही समजा आता इडं भारी द्यायला आलो आहे, तर भारी द्यायला आलं पाहिजे बसायला नाही ना. समजा एखाद्या वाटलंच बा नाही बसायचं, खाली नाही बसायचं, मला बरंच वाचायला पाहिजे. जुगाड पाक असं आहे एकदम खतरनाक पद्धती. असं जुगाड आहे डायरेक्ट टाकीवर डायरेक्ट ठेवलेलं आहे. कसं वाटतंय एकदम टाकीवर असं ठेवलेलं आहे. आणि याच्यावर बसतो आता कधी कुठंही या का, म्हणजे बाऱ्यावर या नाही तर कुठंही या याच्यावर आम्ही बसतो. हे फक्त आहे ना शेतकरी लाईफमध्ये तुम्हाला सांगतो ना मी, फक्त शेतकरी लाईफमध्ये अनुभवायला भेटतं. अजून इकडे दाखवतो या बा. ही पाण्याची टाकीवर का आता यात पाणी खराब आहे. आणि उन्हाळ्यात आहे ना डायरेक्ट पूर्ण टाकी विकत होऊन ना त्याच्यात पाणी टाकलं जातं. नवीन पाणी टाकलं त्याच्यात मग पुरी टाकी भरायची आणि डायरेक्ट दुपारी डायरेक्ट मग आंघोळीला नाही का डायरेक्ट टाकीत उड्या मारायच्या. 1-2 जण आरामशीर टाकीत आंघोळ करू शकता. आणि असं म्हणाल का आपलं छोटा स्विमिंग पूलच आहे डायरेक्ट. याच्यामध्ये तुम्ही किती काही करा. इकडं लगेच आपली पडकी विहीर आहे. म्हणजे आपली मोटर याची ना ही नदीला मोटर आहे, नदीवरून पाईपलाईन केलेली आहे. आणि त्या नदीच्या मोटरीचंच पाणी आपल्याला येतं आहे. आणि ही नेमकी आपली विहीर पडली काय कारणास्तव बांधायची, ही विहीर बांधायची आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा आंब्याचं झाड. म्हणजे व्ह्यूच एकदम खतरनाक हो. गावाकडचा नादच नाही डायरेक्ट ना. व्हिडिओसुद्धा बघायला तुम्हाला इतकं क्वालिटी वाटत असेल ना, असं वातावरण आहे ना तुम्हाला आयुष्यात कधी म्हणजे शेतकऱ्याचा वावर आणि शेतकऱ्याचा माळ सोडला ना असं व्ह्यू तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही. एकदम खतरनाक पद्धतीने डायरेक्ट नाही का. हे बघ लोक आपल्याकडेच आहे ना. आता ही सगळी शेतीचं झालं बा, तर आपल्याकडेच आहे ना इकडे आहे ना आता दिसत नाही, पण तिकडे ते मंदाकिनी मातेचं मंदिर आहे. आणि इकडं आश्रम आहे. तर उद्या नाही तर परवाच्या ब्लॉगमध्ये आहे ना आपण हे आश्रम एक्सप्लोअर करणार आहे. हे आश्रम तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर हे घर नाही बरं का, घराच्या पुढे ते लॉन्स वगैरे दिसत असं माझं दाखवतो. तर
हे बघा हा झेंडा दिसत असेल. तर हे आश्रमाचं काही उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करणार आहे हे. आणि इकडं मंदाकिनी मातेचं मंदिर आहे आपल्या आईसाहेबांचं, तर ते आपण त्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करणार आहे. तर त्याच्यामुळे ब्लॉग पाहिला विसरू नका. आणि ते खाली तुम्हाला काँग्रेस दिसत असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण ते वावर वाटरायचं तिकडे गहू टाकायचं आहे. ते भाजी केली, भाजीत काही घडलंच नाही, ते काही निस्ता काँग्रेसच वाढून गेला. तेव्हा ते कळस वगैरे दिसत असेल ना, ते आश्रम बरं का जनार्दन स्वामींचं महादेवांचं, म्हणजे दीक्षितला सर्वात मोठा आश्रम आहे दीक्षित बरं का. आपल्या इथं जवळपास ओझर सोडला ना, तो ओझरनंतर फक्त आपल्या दीक्षितच जनार्दन स्वामींचं एवढं मोठं आश्रम आहे.